कंदलगाव मोहोळ महामार्गावरील गुंजेगाव फाट्याजवळ वाळूने भरलेल्या टिप्पर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून मोटरसायकलवरून येणाऱ्या ITIच्या विद्यार्थ्याची टिप्परला जोरदार धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी 7 जुलै रोजी सकाळी 9च्या सुमारास घडली। या घटनेने गुंजेगाव व परिसरात हळहळ व्यक्त होत असून मुजावर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या अपघातात रिहान मिनाज मुजावर वय 19 सध्या राहणार गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर, मूळ राहणार वाखरी तालुका पंढरपूर याचा मृत्यू झाला। रिहान हा सोलापूरमधील ITIमध्ये शिक्षण घेत होता। मिळालेल्या माहितीनुसार रिहान हा मंगळवारी सकाळी आपल्या शेतातील वस्तीवरून बहीण हिला मोटरसायकलवरून कंदलगाव येथील अक्षर पब्लिक स्कूल येथे गेला। 11वीत शिक्षण घेणाऱ्या बहिणीला कॉलेजला सोडल्यानंतर स्वतःच्या ITIच्या प्रॅक्टिकल परीक्षेसाठी तो कामती मार्गे सोलापूरच्या दिशेने निघाला। गुंजेगाव फाट्याजवळ पोहोचताच समोरून जाणाऱ्या वाळूने भरलेल्या टिप्पर क्रमांक MH13AX 3411च्या चालकाने अचानक ब्रेक मारला। त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या रिहानच्या मोटरसायकलची टिप्परला जोरदार धडक बसली। धडक इतकी भीषण होती की मोटरसायकल टिप्परच्या मागील भागात अडकली। अपघातात रिहानच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच मंद्रुप पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। जखमी रिहानला मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले। या प्रकरणी मृत रिहानचे वडील मिनाज मुजावर यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात टिप्पर चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। त्यानुसार अज्ञात चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मंद्रुप पोलीस पुढील तपास करत आहेत।